आरतीच किचनमध्ये आपले सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण काजूची भाजी सोप्या पद्धतीने कशी करायची ते मी तुम्हाला सांगणार आहे। चला तर मग पाहूया। सगळ्यात आधी आपण वाटण करायचे। त्याच्यासाठी मी 2 टोमॅटो, 2 कांदे, 7-8 लाल मिरच्या, काही खडा गरम मसाला, हे 2 मोठे चमचे भरून मगजबी आणि 4 मोठे चमचे काजू घेतलेले आहेत। तर आता हे सगळे आपल्याला झटपट भाजी करायची, त्यामुळे मी हे सगळं वाटणाचं साहित्य एका कुकरमध्ये घेणार आहे। म्हणजे कांदा, टोमॅटो, मिरच्या, काजू, मगजबी वगैरे सगळं। त्याच्यामध्ये मी अर्धा ग्लास गरम पाणी ओतणार आहे। पाहू शकता तुम्ही गरम पाणी ओतले। आता आपल्याला ह्याच्या मस्तपैकी 4 शिट्ट्या आपण काढूया, जेणेकरून आपले एकदम फास्ट वाटण रेडी होईल। आता हे वाटण पूर्ण थंड झाल्यानंतरच तुम्ही मिक्सरला लावा आणि त्याची फाईन पेस्ट करून घ्या। ठीक आहे। आता मी दुसरी कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये मी तेल टाकलेलं आहे। आता हे साधारण 150 ग्रॅम काजू घेतलेले आहेत, ते आपण गोल्डन ब्राऊन कलरवर करायचे। जास्त काही डार्क कलर करू नका, नंतर ते थोडेसे डार्क होतातच। ठीक आहे। आता हे काजू आपण सगळे काढून घेऊया। पहा तुम्ही त्याचा कलर डार्क होतोय। तर त्याच कढईमध्ये आपण बटर टाकूया। एक मोठा चमचा भरून मी बटर टाकलेले आहे। ते बटर वितळले की आपल्याला त्याच्यामध्ये 1 चमचा भरून जिरे टाका। तुम्ही इथे शहा जिरे टाकले तरी सुद्धा चालेल, त्याने अजून फ्लेवर छान येतो। आता त्याच्यामध्ये मी 1 मोठा चमचा भरून आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे। आलं लसूण पेस्ट छानपैकी परतून घ्या, त्याचा कच्चटपणा राहिला नाही पाहिजे। त्याच्यामुळे भाजीच्या टेस्टमध्ये बराच फरक पडतो। आता हे जे वाटण वाटलेलं आहे ते आपण वाटण टाकूया आणि आपल्याला हे वाटण छान परतून घ्यायचं आहे। तेल सुटेपर्यंत बारीक गॅसवर परतून घ्या। काजू असल्यामुळे मंद गॅसवरच परतून घ्यायचे। आता त्याच्यामध्ये हळद टाकूया अर्धा चमचा। त्याचबरोबर 1 मोठा चमचा भरून आपल्याला धनेपूड टाकायची आहे। आता हे छानपैकी मिक्स झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे। पहा मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकायचे, किती क्वांटिटी आहे त्यानुसार तुम्ही मीठ टाका। त्याचबरोबर मी इथं अर्धा चमचा गरम मसाला टाकलाय, तो नसेल तर तुम्ही किचन किंग मसाला टाकला तरी चालेल। आता हे छान मंद गॅसवर झाकण ठेवून मी परतून घेतलेले आहे। आता काय करायचे, त्याच्यात हे आपले तळलेले काजू टाकायचे। पहा तुम्ही आणि 1 मिनिटभर हे काजू आपण ह्या मसाल्यामध्ये परतून घेऊया। आता आपल्याला पहा त्याला छान तेल सुटलेले अगदी मिनिटभरातच। आता आपल्याला त्याच्यामध्ये आपल्या आवडीनुसार तुम्हाला कसा रस्सा हवा आहे त्यानुसार गरम पाणी ओता। जास्त पातळ भाजी काही चांगली लागत नाही, त्यामुळं रस्सा थोडा बेतानीच करा। आता त्याच्यामध्ये आपल्याला लास्टला कसुरी मेथी टाकायची आहे। कसुरी मेथी टाकल्यानंतर मंद गॅसवर 5 मिनिटं आपली भाजी होऊ दे। त्यानंतर आपल्याला सगळ्यात शेवटी टाकायची आहे ती साई किंवा तुम्ही क्रीम टाकू शकता। त्याच्यानंतर आपण आता त्याला कोथिंबीर टाकून सजूया। आपली भाजी एकदम रेडी आहे सर्व करण्यासाठी। ठीक आहे। तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।